नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे दयाळूपणा. 1943 ची गोष्ट आहे, जेव्हा एक तरुण डॉक्टर R.H. कुलकर्णी हे हुबळी येथे राहत होते. वयाच्या 22व्या वर्षी डॉक्टर कुलकर्णी यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चंदगढ गावातील हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली. हे गाव विरळ लोकवस्तीचं आणि घनदाट जंगलाने वेढलेलं असं होतं. ते दिवस जुलै महिन्याचे होते. एकदा रात्री मुसळधार पाऊस पडत होता आणि डॉक्टर कुलकर्णी त्यावेळी एक पुस्तक वाचत बसले होते. तेवढ्यात त्यांच्या घराच्या मुख्य दारावर जोरात थाप पडली. त्यांनी विचार केला की अशा रात्री यावेळी कोण आलं असावं. त्यांच्या मनात थोडी भीती होती, तरीही त्यांनी दार उघडलं. दार उघडताच त्यांना दिसलं की अंगावर शाल गुंडाळून व हातात काठ्या घेऊन 4 जण दारात उभे होते. ते डॉक्टरांना मराठीत म्हणाले, तुमची बॅग घ्या आणि लगेच आमच्यासोबत चला. डॉक्टरांना जाणवलं की ते त्यांना विरोध करू शकणार नाहीत, म्हणून शांतपणे ते बॅग घेऊन त्यांच्यासोबत निघाले. घाबरत घाबरतच डॉक्टरांनी त्यांना विचारलं, तुम्ही मला कुठे नेत आहात? त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. तसे ते गप्प झाले. सुमारे 1.5 तासानंतर गाडी थांबली. आजूबाजूला अंधार होता. हातात काठ्या असणाऱ्या 4ही जणांनी डॉक्टरांना गाडीतून उतरवून एका कच्च्या घरात आणलं. त्या घरातील एका खोलीत कंदील जळत होता आणि एक गरोदर तरुणी कॉटवर झोपली होती. शेजारी एक वृद्ध महिला बसली होती. हे सर्व पाहून डॉक्टर मनातून हादरले. त्यांना समजत नव्हतं की हे सर्व काय चालू आहे. तेवढ्यात त्यांना सांगण्यात आलं की त्या तरुणीची प्रसूती करण्यासाठीच त्यांना इथे आणलं गेलं आहे. वेदनेने रडणारी ती मुलगी पाहून डॉक्टरांचं हृदय द्रवलं. याआधी त्या डॉक्टरांनी कधीच प्रसूती केलेली नव्हती. तरीही अशा या वादळी रात्री मी या मुलीला नक्कीच मदत करेन असं त्यांनी स्वतःशीच ठरवलं. आणि मुलीकडे बघत डॉक्टरांनी तिला विचारलं, तू कोण आहेस आणि तू इथे कशी आलीस? डॉक्टर साहेब, मला जगायचं नाही, त्या मुलीने वेदनायुक्त आवाजात सांगितलं. मी इथल्या एका मोठ्या जमीनदाराची मुलगी आहे, असं म्हणत तिने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. ती पुढे म्हणाली, आमच्या गावात हायस्कूल नसल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला दूरच्या शहरात शिकायला पाठवलं. मी माझ्या एका वर्गमित्राच्या प्रेमात पडले. याच दरम्यान मी गरोदर राहिले. जेव्हा मला याबाबत कळलं तेव्हा मी त्या मुलाला लगेचच हे सांगितलं. हे ऐकल्यावर तो मला सोडून पळून गेला. ज्या वेळेस माझ्या आईवडिलांना ही गोष्ट कळली तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. ही गोष्ट कुणाला कळू नये म्हणून त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं. असं बोलून स्वतःची कहाणी संपवून ती मुलगी जोरजोरात रडू लागली. आता डॉक्टर प्रसूतीची तयारी करू लागले. डॉक्टर कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने त्या मुलीला एक मुलगी झाली. मात्र ती मुलगी जन्माला आल्यावर रडली नाही. जेव्हा त्या तरुणीला हा प्रकार समजला तेव्हा ती म्हणू लागली की मुलगीच आहे ना, तिला मरू दे, नाहीतर तिला सुद्धा माझ्यासारखंच दुर्दैवी जीवन जगावं लागेल. हे ऐकल्यानंतरही डॉक्टर कुलकर्णी यांनी त्या बाळाला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्यांच्या त्या प्रयत्नांमुळे ते बाळ रडलं. प्रसूती पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर खोलीतून बाहेर आले. तेव्हा त्यांना 100 रुपये देण्यात आले आणि त्या काळी 100 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. कारण डॉक्टर कुलकर्णी 75 रुपये मासिक पगारावर त्यावेळेस काम करत होते. फी घेतल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की ते त्यांची बॅग त्या खोलीतच विसरले आहेत. आपली बॅग आणण्याच्या बहाण्याने डॉक्टर कुलकर्णी पुन्हा त्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी ते 100 रुपये त्या मुलीच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, ताई, सुखदुःख माणसाच्या हातात नसतं, पण मागे घडलेलं सर्व विसरून तू या बाळाची आणि स्वतःची काळजी घे.
जेव्हा तू प्रवास करण्यायोग्य होशील तेव्हा तू पुण्याच्या नर्सिंग कॉलेजमध्ये जा. तेथे माझा आपटे नावाचा एक मित्र आहे. त्याला भेट आणि त्याला सांग की डॉक्टर RH कुलकर्णींनी पाठवले. ते तुला नक्कीच मदत करतील. ही एका भावाची विनंती आहे असं समज. आत्ता मी तुझ्यासाठी यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही. डॉक्टरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते निघून गेले. या घटनेला बरीच वर्ष उलटून गेली. नंतरच्या वर्षात डॉक्टर RH कुलकर्णी यांनी स्त्री प्रसूतीशास्त्रात विशेष प्रावीण्य मिळवलं. एकदा डॉक्टर कुलकर्णी एका वैद्यकीय परिषदेत सहभागी होण्यासाठी औरंगाबादला गेले होते. तिथे एक हुशार व तेजस्वी डॉक्टर चंद्रा यांचं भाषण ऐकून ते खूपच प्रभावित झाले. याच कार्यक्रमात डॉक्टर कुलकर्णी यांना कुणीतरी त्यांच्या नावाने हाक मारली. तेव्हा डॉक्टर चंद्रा यांचं लक्ष तिकडं वेधलं गेलं आणि त्यांनी लगेच डॉक्टर कुलकर्णी यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारलं, सर, तुम्ही चंदगडमध्ये कधी आला होतात का? तेव्हा डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, हो, मी तेथे बऱ्याच वर्षांपूर्वी होतो. डॉक्टर चंद्रा म्हणाल्या, मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल सर. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, डॉक्टर चंद्रा, आज मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटलो आहे. मला तुमचं भाषण आवडलं व मला तुमच्या ज्ञानाचं आणि संशोधनाचं पण खूपच कौतुक वाटतं. आज मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत, पण नंतर पुन्हा नक्कीच येईन. हे ऐकून डॉक्टर चंद्रा म्हणाल्या, सर, कृपया आज तुम्ही माझ्या घरी थोड्या वेळासाठी तरी याच. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर चंद्रांनी इतकं प्रेमाने केलेल्या बोलावण्याला नाकारू शकले नाहीत. अखेर डॉक्टर चंद्रा डॉक्टर कुलकर्णी यांना सोबत घेऊन त्यांच्या घरी पोहोचली आणि तिने हाक मारली, आई, बघ कोण आलंय आपल्या घरी. डॉक्टर चंद्राची आई आली आणि तिने समोर डॉक्टर कुलकर्णींना पाहिलं. त्यांना समोर पाहून तिचा विश्वासच बसला नाही. तिचे डोळे भरून आले आणि स्वतःला सांभाळत ती त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्या पाया पडली. डॉक्टर कुलकर्णी गोंधळले व जरासे धास्तावले. त्यांना काही समजण्याआधीच त्या म्हणाल्या, डॉक्टर साहेब, मीच ती मुलगी आहे जिला तुम्ही चंदगड जवळच्या गावात त्या रात्री मदत केली होतीत, ज्या वेळेस मी प्रसूतीच्या वेदना सहन करत होते. नंतर तुमच्या सल्ल्यानुसार मी पुण्याला गेले आणि तेथेच स्टाफ नर्स झाले. मी माझ्या मुलीला खूप शिकवलं आणि तुमचा आदर्श तिच्या पुढे ठेवून तिला स्त्रीरोग तज्ज्ञ बनवलं. माझी मुलगी चंद्रा ही तीच मुलगी आहे जिचा जन्म त्या दिवशी तुमच्या हातून झाला होता. डॉक्टर कुलकर्णी हे ऐकून खूपच आश्चर्यचकित व आनंदित झाले आणि डॉक्टर चंद्राला म्हणाले, पण तू मला कसं काय ओळखलंस? डॉक्टर चंद्रा म्हणाली, सर, मी तुम्हाला तुमच्या नावाने ओळखलं. मी माझ्या आईला नेहमी तुमच्या नावाचा जप करताना ऐकलं आहे. डॉक्टर चंद्राची आई म्हणाली, डॉक्टर साहेब, तुमचे नाव रामचंद्र आहे, म्हणून त्या नावातूनच मी माझ्या मुलीचं नाव चंद्रा असं ठेवलं आहे. तुम्ही आम्हाला नवजीवन दिलं आहे. चंद्रा ही तुम्हाला आदर्श मानते आणि गरीब महिलांवर मोफत उपचार करते. तर असे हे डॉक्टर RH कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या चेअरपर्सन श्रीमती सुधा मूर्ती यांचे वडील होते. कधी कधी थोडीशी प्रेरणा आणि प्रोत्साहन इतरांना त्यांचं ध्येय गाठण्यास मदत करण्यासाठी पुरेशी असते. तुमच्याकडील विपुलतेचा वापर अशा लोकांसाठीही करा ज्यांच्याकडे तिचा अभाव आहे. औदार्य हीच आपली स्वाभाविक अवस्था आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.